दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग हद्दीतील सिद्धेश्वर चौक हणमगाव रोड येथे मंगळवार दिनांक 31 डिसेंबर रोजी सायंकाळी एका तरुणाचा दगडाने व शस्त्राने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मण वसंत वाघमारे वय 32 राहणार सिद्धेश्वर मंदिराजवळ वळसंग तालुका दक्षिण सोलापूर हा व्यावसायिक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. शेजारी राहणारा रविकुमार भीमाशंकर फुटके याने दगड आणि धारदार शस्त्राने वार करून ही हत्या केल्याचा संशय आहे. खून केल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या लक्ष्मणला तातडीने सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. प्राथमिक तपासात लक्ष्मणच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा असून पोटावरही खोल वार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. भर चौकात ही घटना घडल्याने वळसंग परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. लक्ष्मण वाघमारे याचा खून भर चौकातच झाल्याचे समोर आले आहे. आरोपी हा त्याचा लांबचा नातेवाईक असल्याची माहिती आहे. लक्ष्मणचा स्वभाव मनमिळाऊ होता. तो चौकात बसला असताना परत जाताना दोघांमध्ये वाद झाला आणि क्षणात आरोपीने हल्ला करून त्याचा खून केला, असे मैताचा मित्र सागर राठोड याने सांगितले. त्याचप्रमाणे माझ्या सख्ख्या भावाचा खून करणारा आरोपी दारुडा व नशेडी आहे. लक्ष्मणचे लग्न झाले होते. तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. आरोपीवर तातडीने व कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी राम वाघमारे मैताचा भाऊ याने केली आहे. खुनाचे कारण अद्याप समोर आले नसून आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याने तपासात सर्व काही स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.